मला वाटलं होतं राया पुरता अडकलाय तिच्या जाळ्यात, पण तो माझा मुलगा आहे, त्याला असं फसवणं सोपं नाही. बरं झालं त्यानंच तिला घराच्या बाहेर काढली. होय, पण रंजे, ही कृष्णी शांत नाही बसायची. तिच्यावर लय बारीक ध्यान ठेवाय पाहिजे बर का. आणि काय बी झालं तरी कृष्णी परत ह्या घरात नाही आली पाहिजे. नाही येणार, माझा राया तिला परत नाही घेणार घरात. मावशे सांगतात नाही बरं का, कारण अजून पण रायाचं कृष्णावरचं प्रेम का कमी झालेलं दिसत नाही. आता ती कृष्णासाठी घरातल्या माणसावर आकाडा चाललाय. अंतरावर चिडला तो, बिचारी रडली ती. काय ग अंतरा, काय ऐकते मी ही? नाही म्हणजे ओरडला तो माझ्यावरती. मी त्याच्या खोलीत गेले होते म्हणून चिडला माझ्यावर. असा कसा चिडला? त्याने तुझ्यावर राग काढायचं काय कारण आहे? जाऊ दे ग रंजना आत्या, आता त्याची मनस्थिती ठीक नाहीये. त्याने कृष्णाला आयुष्यातून लांब केलंय, पण तरीही ती परत परत येते ना, म्हणून त्याची चिडचिड होत असणार. आपणच त्याला समजून घेतलं पाहिजे. अगं अंतरा, असं कसं म्हणतेस? अगं आता तू होतीस म्हणून, तुझ्या जागी दुसरी कोण असती तर? नाही म्हणजे आता तू या घरची सून आहेस ग, मग त्यानं तुझा मान ठेवाय पाहिजे का ना ग? हाय का नाही ग रंजे? हो, मी बोलते रायाशी. रंजे, नुसतं बोलून काय उपयोग नाही. अशानं रायाची मनस्थिती अजून बिघडल. आता आपणच काय तर करायला पाहिजे बघ. आणि ह्याच्यासाठी एकच उपाय आहे. कुठला उपाय? रायाचं दुसरं लगीन लावून घे. कुठल्या येडी झालीस का तू? हा, तुझा जीव वाचावा, तुझं आयुष्य वाढावं म्हणून मी हे सगळं करत होतो. तू तीच प्यायला निघाली होतीस होय? राया, तुला काय बी नाही झालं. तू इश प्यायला नव्हतास. राया, म्हणजे तू ही सगळं मुद्दामून केलंस? तू माझ्याशी खोटं वागलास? वागावं लागलं तुला घटस्फोट घ्यायला तयार करण्यासाठी. अरे इथं माझी जीव जायची वेळ आली होती. तुला काय बी झालेलं मी नाही बघू शकत. मला नाही बोलायचं तुझ्या संग. ती चालले. अगं ऐकून तरी घे की माझं. काय ऐकून घेऊ? तू ही जी काय नाटक केलंस ते मला अजिबात नाही आवडलं, आणि मी काही बी ऐकून नाही घेणार. हे बघ कृष्णा, तू आत्ताच मला वचन दिले की मी जे सांगेन ते तू करशील म्हणून. आता ते करायची वेळ आली. हे बघ, घटस्फोटाच्या पेपरवर सही कर कृष्ण. तुला कळतंय का तू काय येडेपणा करायला निघालायस ते? मला एक सांग, तुझं प्रेम आहे माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त. मग का मला तुझ्यापासून लांब करतोयस? तुझ्या आयुष्यासाठी कृष्ण. तू लांब असलेली मला कधी पण चालत, पण या जगात नसलेली मला चालणार नाही. आपण जर घटस्फोट घेतला तर आपल्या नात्यात काही बी उरणार नाही. आपलं नातं संपत, एकमेकांवरचा हक्क संपत, कर्तव्य संपत्याली, सहवास संपत, एकमेकांसोबत राहणं संपत. बंधनं संपतील फक्त कृष्णा. बंध नाही तुटणार, प्रेम नाही संपणार. अगं ह्यो घटस्फोट आहे ना, ह्यो फक्त आपल्यात असणार आहे. ह्यातला आपण कुणालाच काय सांगायचं नाही. सगळ्यांपासून लपूनच करायचं आहे. तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून नाही राहिलीस तर तुझ्या जीवाला बी धोका नसणार आहे. जर मी तुझी बायकोच राहिली नाही
तर माझ्या आयुष्याला अर्थच उरणार नाही. कृष्णा, आपण घटस्फोट घेऊन एकाच घरात सोबत राहू. अरे ही काय बोलतोयस तू राया? आणि या सगळ्याला घरात परवानगी मिळेल? अगं, त्यामुळेच तर कुणाला सांगायचं नाही. तुला खरंच वाटतं घरच्यांना ही समज कळणार नाही? आणि त्यांना कळल्यावर तू काय सांगणार आहेस त्यांना? घटस्फोट म्हणजे काही तुला साधी गोष्ट वाटली बाई ग? एक नातं जाग्यावरच संपून जातं. ज्या माणसाला आपण कायमचं आपलं मानलेलं असतं, जीवापाड जपलेलं असतं, हक्क गाजवत असतो, ते समज एका क्षणात संपून जातं. कृष्णे, कायमचं परकवतो आपण त्या माणसासाठी. त्यामुळं हे घटस्फोटाचं खूळ तू डोक्यातनं काढून टाक. कृष्णे, मी तुला सांगते ह्याविषयी मला अजिबात काय बी ऐकायचं नाहीये. आणि तू तरी बी काय बोललीस ना, तर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला म्हणून समज. बंधनं संपतील फक्त कृष्णा, बंध नाही तुटणार, प्रेम नाही संपणार. अगं, ह्यो घटस्फोट आहे ना, ह्यो फक्त आपल्यात असणार आहे. ह्यातला आपण कुणालाच काय सांगायचं नाही. सगळ्यांपासून लपूनच करायचं आहे. तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून नाही राहिलीस तर तुझ्या जीवाला बी धोका नसणार आहे. आपण दोघं एकमेकांपासून वेगळं होऊन एक होऊया. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. तुमच्या मनात काय चालू आहे आम्हाला माहिती नाही. पण जर का काही उलट सुलट चालू असेल तर त्याला वेळच थांबवा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कृष्णा या घरची सून आहे आणि तीच या घरची सून राहणार. नियतीच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला तरी कसं कळणार आहे भाऊसाहेब? नियती नियती नियती, बस झाला मूर्खपणा. तुम्हाला चांगलं माहितीये आमचा या गोष्टीवर विश्वास नाहीये. तुमच्या मनात काय चालू आहे ते आम्हाला समजलं ना तरी खूप झालं. हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कृष्णाला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे. आणि विधातांच्या नावाला बट्टा लागेल असं काही करायचं नाही. म्हणजे काय कराल ते विचारपूर्वक कराल अशी आम्ही आशा बाळगतो. हॅलो, मला जरा गुरुजींसोबत लय महत्वाचं बोलायचं होतं. तुम्ही त्यांना फोन देता का? आता तुम्हाला गुरुजींशी बोलता येणार नाही. गुरुजी ध्यानाला बसलेत. हो, माझं लय महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. माझा फक्त निरोप द्या ना त्यांना. गुरुजींचं ध्यान संपेपर्यंत ते फोनवर नाही बोलत कोणाशी. मग समोरच्याचं कितीही महत्वाचं काम असू देत. तुम्ही फक्त गुरुजींना माझं नाव सांगा. मनावर रायबानविदा त्यांचा फोन आहे. माझ्या आणि कृष्णाबद्दल जे काय सांगितले त्याचबद्दल बोलायचं आहे. हा, एवढी विनंती का करतोय? नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. बोलूयात, त्याला सांगितलं पाहिजे. मी जास्त वेळ नाही घेणार त्यांचा. मी सांगितलं ना तुम्हाला, ते ध्यान साधनेत आहेत. आता बोलणं नाही होऊ शकत. बरं ठीक आहे, मला फक्त सांगा त्यांची ध्यान साधना कधी संपणार आहे. मला कधी बोलता येईल त्यांच्याबद्दल? ठीक आहे. अव, त्याचं आयुष्य म्हणजे पार नरक झालाय. त्याचा हाल बघवना झाले ते बघा मला. हो गुरुजी, तो सतत कसले तरी टेन्शन मध्ये असतो. त्याला कशाचंच भान नाहीये. बिचाऱ्याचं जेवणावरूनही मन उडालंय. गुरुजी, असं काय झालं व ज्याच्यामुळे त्याला जगूशीच वाटाना? तुम्ही असं काय सांगितलं नक्की त्याला? त्याच्यामुळं त्याच्या आयुष्याची पाखरायच निघून गेली. अव, किस्ता रांगडा गडी होता माझा राया. वाघ होता वाघ. पण आता त्याचा पाक ससाच झालाय की. वाईट जरी काय झालं का नाही तरी दचाकतोय लगेच. समद्यांपासून नुसता लांब लांब पळतोय. राया, अरे काय आलं र तुझ्या नशिबाला? गुरुजी, आता तुम्हीच काय तर करावं. माझ्या रायाचं आयुष्य बदलावं.
मी कोण बदलणार? जे प्राक्तन आहे ते घडणारच. त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. रायाच्या नशिबातच हे सगळं लिहिलंय. त्याला मीही काही करू शकत नाही. असं काय लिहिलंय हो नक्की? नाही म्हणजे आम्हाला कळलं तर त्याला ह्या समध्यातनं बाहेर काढायसाठी आम्ही प्रयत्न तरी करू. त्याच्या संसाराचं असं वाटळ होताना नाही भगवत व गुरुजी. ठीक आहे, मग जा आणि थांबवा त्याच्या बायकोचा मृत्यू. बघूया तुम्हाला जमतंय का ते. मी रायाला याची कल्पना दिली होती. या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू निश्चित आहे. आता त्यातले 5 दिवस गेलेत. आता केवळ 2च दिवस शिल्लक आहेत कृष्णाच्या हातात. या 2 दिवसात कृष्णाचा मृत्यू होऊ शकतो. कृष्णे, रायांनी काही फोन बिन केला का ग तू भेटून आल्यानंतर? नाही. मला काही कळतच नाही बाई, तुमचं दोघांचं नक्की काय चाललेलं असतंय ते. तुम्ही दोघं परत कधी एक होणार आहे माहित नाही. कृष्णे, अगं गावात लोक चर्चा करायला लागलं तर तुला रायांनी सोडलंय म्हणून. पण तुझ्या कानावर किती बी काय बी आलं ना तरी बी तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. राया जी काय करतायत ते सगळं तुझ्या चांगल्यासाठीच करतायत. त्यांच्या मनाला जी पटल तीच करत आलेत ते आजपासून. राया मला घटस्फोट देतोय हे मामीला कळलं की काय? काय करणार होता तो? म्हणजे काय विचार केला त्यानं? तो काय बोलला का तुला? कृष्णे, अगं बोलायला कशाला पाहिजे? त्यांच्या वागण्यावरनं कळतंयच की. आता हेच बघ ना, ते बगाड्या झाले होते तेव्हा त्यांनीच मला सांगितलं होतं तुला अजिबात बाहेर पडून देऊ नका, तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून. आणि तसंच झालं बघ. तुला नको नको म्हणताना मी तिकडे आलीस आणि तुझा जीव जाता जाता वाचला. म्हणूनच म्हणते की रायाजी करतील ती नीट विचार करूनच करतील. आणि मला ते पटलं नाही तर? कृष्णा, अगं अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला नाही पटत, पण त्यात चुकीचं कायच नाही बघ. फक्त काय काय गोष्टी आपण आपल्या बाजूने विचार करतो, समोरच्याच्या नाही. मी सांगते ना, रायानं नक्कीच तुझ्याबद्दल काहीतरी कळलं असणार, नाहीतर त्याने तुला लांब ठेवलंच नसतं त्यांच्यापासून. एक महत्वाचं काम आहे ते लगेच करून आली. बघ कृष्णा, का तेच विचारते मी, कुठं निघाल्या, कशासाठी निघाल्यास समजा सांगून जा बाय. नाहीतर थांब, मीच येते तुझ्यावर. अगं इथे तू बाहेर जातेस आणि माझ्या जीवाला घोर लागून राहतो. एकतर तुझी अवस्था बरी नाही, इथं मला काळजी करत बसायला लागतं बघ. मामी नका काळजी करूस, ती काळजी कायमची मिटवायलाच निघाली आहे मी. कृष्णा, अगं तेच विचारते मी, कुठं निघाल्यास सांगून जा, म्हणजे वाईस तरी माझ्या जीवाचा घोर कमी होईल ग. मी रायाला भेटायला निघाली. तू मगाशी मला म्हणली ना रायाला काहीतरी कळलं असणार आहे, म्हणूनच मला लांब ठेवतोय, असा वागतोय. त्याला नक्की काय कळालंय हेच जाणून घ्यायला निघाली आहे मी. थांब कृष्णे, यासाठी रायासनी भेटायला जायची काय बी गरज नाही. अगं त्यानं जर तुला सांगायचं असलं असतं ना तर त्यांनी कवाच सांगितलं असतं. त्याने तुझ्यापासून लपवलंय म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते काही जरी असलं ना तरी मी ऐकून घेणार नाही. भाऊसाहेब, माझा ऋतिक बी आता सुधारलाय, हुशार बी झालाय. तुम्ही जर त्याच्यावर एखादी जबाबदारी टाकली ना तर ते मनापासून पार पाडेल. होय भाऊसाहेब, जर तुमची परवानगी असेल ना तर मी यानंतर कारखाना सांभाळतो. आम्हाला एक केबिन मिळाला ना तर लई भारी. एकमेकांबरोबर वेळ पण घालवतील आम्हाला. तिथं आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय रे? अहो, मला पटतंय गुली आणि अंतराचं म्हणणं. आता कृष्णाशी आपला काही संबंध राहिलेला नाहीये.
तिच्याकडनं एवढी मोठी जबाबदारी काढून घ्यायला पाहिजे. अहो अंतरा पण शिकलीये की, तिच्याकडे द्या ना ही जबाबदारी. जमणार नाही. ही जबाबदारी कृष्णाकडेच राहील. तिच्या नखाची सर नाही इथं कुणाला. आणि तुम्ही आम्हाला हे सततच्या हे सल्ले देण्याच्या भानगडीत पाडायचं नाही. आयुष्यभरासाठी कारखान्याची जबाबदारी कृष्णाकडेच राहील. मग ती या घरची सून राहो या न राहो. आलं ध्यानात? काय झालं असतं माझ्यावर कारखान्याची जबाबदारी सोपवली असती तर? पण नाही, इथे पण ती कृष्णच आडवी आली. म्हणे मला तिच्या नखाची सर नाही. असं वाटतं नख कापून टाकून फेकून देतात ना, तसं तिला रायाच्या आयुष्यातून लाभ फेकून द्यावं. ते तर होणारच आहे ग. पण मला एक गोष्ट कळत नाही, तू प्रत्येक टायमाला भाऊसाहेबांच्याकडनं स्वतःसाठीच का कामं मागत असतेस? ऋतिक तुझा नवरा आहे, तो बी घरात बसून आहे, त्याच्यासाठी काय कधी मागत नाहीस ग? मम्मी अगं अंतराला मला त्रास झालेला बघवत नसेल. आता मला कसं वाटतं तिने जास्त कष्टाचे कामं करू नये, तसं तिला वाटत असेल की मी जास्त बुद्धीला ताण दिलेले कामं करू नये म्हणून. बघितलंस का किती प्रेम करते माझ्यावरती. आणि तू गुलिहत्या, तुला असं का वाटतं हे सगळं मी माझ्यासाठीच मागते म्हणून? उलट मी हे सगळं आपल्यासाठी करतेय. भाऊसाहेबांचा नाहीये ऋतिकवर विश्वास, पण मी मुलगी पडते, त्यामुळे ते मला जास्त काही बोलू शकत नाही, माझ्यावर चिडू शकत नाहीत, म्हणून मी बोलते. पण आता त्याचाही काही उपयोग नाहीये. भाऊसाहेब स्वतःच म्हणाले ना की कृष्णा विधात्यांची सून राहो किंवा न राहो, कारखान्याची सगळी जबाबदारी तिच्यावरच असणार आहे. वय पर ही जबाबदारी घ्यायला ती जिद्दी तर राहायला पाहिजे. 2 दिवसात ती कृष्णी ही जग कायमचं सोडून गेलेली असेल. तिच्या नशिबात जे लिहिलंय ते झालंच पाहिजे. आणि जर यावेळेला नाही झालं तर मी तिचा जीव घेईन. मी माझ्या हाताने तिला मोक्ष देईन. कृष्णा 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 नाही, मी अंतरा. आवडला ना राया सरप्राईज? सरप्राईज? हो, तुझ्यासाठी खोली आवरून ठेवलीये. तुला कारखान्यात जायला उशीर होऊ नये म्हणून बेडवर सगळं छान मांडून ठेवलंय. कृष्णासारखंच केलंय ना, का तिच्यापेक्षाही चांगलं केलंय? सांग ना राया, कसं वाटलं? अंतरा तुला किती वेळा सांगितलं माझ्या खोलीत यायचं नाही, माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, तरी काय येतेस ग तू? तुझा एवढा अपमान केला तरी का परत परत माझ्या खोलीत येतेस तू? कारण मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे. मला तुझी खूप काळजी वाटते. नको करू माझी काळजी, एकदम बरा आहे मी. अंतरा निघ इथनं. अंतरा जा इथनं. आता काढतोयस बाहेर, पण नंतर हक्कानं तुझ्या खोलीत येते का नाही बघच तू. आता हा माझ्या इगोचा प्रश्न झालाय, आणि माझा इगो दुखावला तर मी कुठल्याही थराला जाते. पण मला हवं ते करूनच शांत बसते. कारखान्यात निघाल्यास? काय झालं? तू अजून बी त्या स्वप्नाचाच विचार करतेस होय ग? नको लय विचार करू. बऱ्याचदा आपल्या डोक्यात जे चालू असतं ना तेच दिसतं बघ स्वप्नात. ही अशी स्वप्न अजिबात खरी होत नसतात बघ. काय झालं? माझ्याशी का बोलणं झालीस? मामी तुला सगळं माहित होतं ना, तरी बी तू माझ्यापासून लपवलंस, रायाची साथ दिलीस. कृष्णे, मी दिली रायासनी साथ, मी नाही म्हणत नाहीये, पण काही समजा मी तुझ्याच चांगल्यासाठी केलं ना ग. आणि जेव्हा मलाही समजा कळलं तेव्हा परिस्थिती अशी नव्हती ग, मी तुला सगळं सांगेन. पण एकदा सांगून तरी बघायचंच मामे.
मी तुला सांगितलं असतं तर खरंच ऐकलं असतंस माझं. मी तुला एवढं अडवलं, घरात कोंडलं, तर मी यात्रात आलीच ना. पण त्याच दिवशी मला रायाशी बोलता आलं असतं, काय खरं आहे ते कळलं असतं. पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या ग मामे. आता राया इतका पुढे निघून गेलाय की माझं ऐकायला बी तयार नाहीये. तुम्ही लोक माझा काय विचार करत नाही. जो तो माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतःच घेतोय. बरं घेताना मला विचारा तरी की मला काय पाहिजे काय नको. तू आणि राया एकसारखेच आहेत मामे. तुम्हाला खरंच माझी काळजी असती ना तर हे असं वागलं नसता. सोन्याच्या असतील काय? जाऊन तिकडे. ह्याला कुलूप आहे म्हणजे नक्कीच ह्याच्यात पैसा आहे ती. पण ह्याच्या कुलपाची चावी कुठे शोधायची आता? अरे देवा, आता ह्यातली नक्की कुठली चावी आहे? एक बी चावी लागना. चावी हुडकूस तर रणजी ना म्हणजे झालं. हाय आंबाबाई, ही चावी लागून दे ग. लागली लागली. फोटो. हिचा खेळ संपवायचा म्हणजे संपवायचाच. आणि पैसे? पैसे नाही आहेत. काय पैसे नाहीयेत? मग आलेल्या पावलांनी माघारी फिरा. परत जर माझा वेळ वाया घालवला ना तर तुमची सुपारी न घेता तुमचा जीव घेईल. हो म्हणजे पैसे होते पण ज्या घेऊन येणार होत्या त्या आल्या नाही आहेत. तुम्ही एक काम करा ना, आधी जीव घ्या मग मी लगेच देते पैसे. इथं मी काय खाली बिस्किट विकणार वाटलं तुला? जोपर्यंत पैसे मिळणार नाही ना तोपर्यंत काम होणार नाही. ठीक आहे? किती उशीर लागला ते ना पैसे. अगं रणजीला गावता गावता वाचले आम्ही. ही घे. काम फत्ते झालं पाहिजे. काम झालं म्हणून समजा. उद्यापासून ही कोणाला जिवंत दिसणार नाही. हा राय दादा बोलवलं. हा एक काम कर, हे पैसे कामगारांच्या पगाराचे आहेत आणि आपल्या कारखान्याच्या खर्चासाठी लागणार आहे. तरी आपल्या केबिनच्या लॉकरमध्ये ठेवून ये. हा चालते ठेवतो. ए असंच हात हलवत जाऊ नको. हा हो नाही एखाद्या पिशवी टाकून येतो की येतो. तू परत आलीस? तुझे कपडे घेऊन आले होते. कपाटात ठेवू? ठेव. अंतरा काय करत होतीस? अरे ती तू तिजोरी अशी उघडीच ठेवलेलीस. काय म्हणजे मी तुलाच हाक मारणार होते. त्यात तू अनिल समोर तिजोरी उघडी ठेवली होतीस. उद्या चोरीबिरी झाली तर तू काय करणार आहेस? अंतरा, घरातल्या माणसांवर संशय घेणं इतक्या वाईट विचारांचा नाही. आपल्या घरात जेवढी माणसं आहेत ना ती सगळी विश्वासातलीच माणसं आहेत.
घरातल्या माणसांची घरातल्यासारखीच काळजी घेतो मी. त्यामुळे इदा त्यांच्या घरात चोरी करण्याची कुणीच हिंमत करणार नाही. तू माझ्या पैशांची काळजी करू नको. तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतेस. कृष्णे, काय येळ आल्या घरी तुझ्यावर. स्वतःच्या हक्काच्या घरात बी जाता येईना झालं. ही अशी येळ कुठल्या दुश्मनावर बी येऊ नये बघ कधी. मामे, अगं नको काळजी करूस, हे दिवस बी जातील. काय काम करतेस तू बी येतेस आतमध्ये. कदाचित कुणीच काय नाही बोलणार. नाही नको, ही बघ रायाची गाडी हितच आहे, म्हणजे राया बी घरातच असणार. आणि मला परत आमच्यात वाद नको आहेत. तू एक काम कर ना, फुयाजीसनी बोटवं देऊ नये, मी तर बाहेरच थांबते. ठीक आहे मामे, आणि फुयाजीसनी सांगू नको मी इथं बाहेर थांबली ती. मी न सांगता बी कळते का नाही बघतेस नाही कृष्णे. त्यांचा बी तुझ्यावर लई जीव आहे अगं. मग तू त्यासनी सांग नाही आली म्हणून. जा लवकर ये. कोणाला? नाही का ग, काय झालं? अगं तिच्या खोलीतलं पैसे चोरीला गेल्या ते. काय? असे कसे गेले? घरातले कोणी चोरले का? रंजना आत्या, तुला हवं असेल तर माझ्या खोलीची आणि गुली आत्याच्या खोलीची झडती घेऊ शकतेस बरं का. होय बाय रंजे, परत तुझ्या मनात राहायला न ग. तू माझ्या बी खोलीची झडती घे. अगं वेळ लागलाय का तुम्हाला? तुम्ही कशाला चोरात? अगं बाहेरचं कोणी आलं होतं का ग घरात? तू बघितलंस कोणाला? हो अगं, आता कृष्णाची मामी गेली इथून बाहेर. हा मग तरी विषय संपला की. रंजे, अशी आपल्याला न भेटता इथनं निघून गेली म्हणजे मला तर तिच्यावर संशय येतोय बघ. आता कृष्णी इथं राहत नाही म्हणल्यावर तिला पैसे मिळत नसतील, म्हणून ती अशा प्रकारे कमवायचा प्रयत्न करत्या. हो हो, मलाही पटतंय गुली आत्याचं. राया, मला कळतंय तुला आता खूप त्रास होत असणार आहे. तुला खूप वाईट वाटत असणार आहे. घरच्यांनी तिच्यावर असला आरोप करायला नको होता. हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय? मी जितका कृष्णाला त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय, तितकाच माझ्यामुळे तिला जास्त त्रास होतोय. कृष्णावर आईने चोरीचा आरोप केला. मला तर माझ्या घरच्यांचीच लाज वाटायला लागली आता. मी इथं तिचं मन जपण्यासाठी प्रयत्न करतोय, तिला जपतोय. माझ्या पत्रिकेतल्या दोषामुळे तिचा जीव जाऊ नये, तिला काही होऊ नये म्हणून तिच्यापासून लांब राहतोय. तिला सुरक्षित ठेवायचा, सुखी ठेवायचा प्रयत्न करतोय मी. हे सगळं सांगण्यासाठी, तिला समजवण्यासाठी सतत धडपड करतोय. पण काही ना काहीतरी असं घडतंय की मी आणखीनच तिच्या मनात न उतरत चाललोय. मला कृष्णाच्या मनात अजून नाही उतरायचं. मला माझ्या आयुष्यात कृष्णा पाहिजे. अहो, एवढ्या रात्री यासाठी बोलवलं? मी काही येडीबिडी वाटली तुला? अजून काम का नाही झालं ती विचारायसाठी बोलिवलंय तुला. आतापर्यंत काम व्हायला पाहिजे होतं. हो, खून करायचंय, ते पण एका जिवंत माणसाचा. एवढं सोपं वाटलं का तुम्हाला ते काम? ज्या माणसाला या जगातनं उठवायचंय ना, त्याच्यावर पाळत ठेवायला लागतं, त्याचा नीट अभ्यास करायला लागतो. तो माणूस घरातून कधी बाहेर पडतो, कुठं जातो, कोणासोबत जातो, गाडीवर जातोय की पायी जातोय. हे तुझा अभ्यास गेला तेल लावत. 2 दिस होता हातात, त्यातला बी 1 दिस तू वाया घालविलायस. उद्या काय जरी झालं तरी त्या कृष्णीचा विषय संपला पाहिजे. परवाचा सूर्य तिने बघता कामा नाही, नाहीतर 2चं 4 लाख मी माघारी घेईन. ती देण्यात ठेवायचं. ती वेळच येणार नाही. आजपर्यंत कुठलंच काम अर्धवट नाही सोडलंय पट्ट्यानं. उद्या त्या पोरीच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. तुमचं काम होऊन जाईल. तिरडीच्या तयारीला लागा.
त्या सुपारीवाल्याचा फोन कसा काही येईना झालाय. कधी एकदा तो मला फोन करतोय आणि कृष्णी मेल्याची बातमी सांगतोय, असं झालंय मला. हा हॅलो. आजचं तुमचं राशी भविष्य कुठल्याही जोखमीचं काम करू नका, मनस्ताप होईल. मला नाही ऐकायचं भविष्य, मला आजचं कृष्णीचं भविष्य ऐकायचंय. मेली असेल का ती? अजून कसं त्या सुपारीवाल्याचा फोन येणं झालाय. काय झालं गुली आत्या? फोन का आपटलास? कोणाचा फोन होता की तू एवढी चिडलीस? त्या भविष्यवाल्याचा फोन होता. सुपारीवाल्याचा फोन काय येत नाही ह्याचा विचार करत बसले मी, आणि ही मध्येच तडमार देते. अगं तू नको टेन्शन घेऊस, करेल तो त्याचं काम व्यवस्थित. ते लाखभर रुपये परत देण्यापेक्षा हे काम करणं जास्त सोपं आहे त्याच्यासाठी. राया कुठे? त्याच्या खोलीत असेल. हे एक बरं झालं, नाहीतर जवा जवा त्या कृष्णीवर संकट येईल का नाही तवा तवा तो तिथं असतोय म्हणजे असतोयच. पण ह्या टायमाला तसं नाही व्हायला पाहिजे. हे होण्याचे चान्सेस आहेत हा गुली आत्या. काय अगं असं सांगताना तुला काहीच कसं वाटत नाही? अडीव की मग त्याला. मी कसं अडवणार त्याला? कशा अडवणार म्हणजे काय? राया आला. काळजी करू नका. झाली ना रंगपंचमी, तू काय मूर्ख आहेस का रंग लावायला? अगं माझी बायको रंगपंचमी खेळायला मी नाही आलो इकडे. एक मोठी मोहीम फत्ते करून आलोय. रायाच्या कार मध्ये मोठा बिघाड करून आलोय. काय सांगतोय? आज बदाम खाल्ल्याचं सार्थक केलंस तू. अगं मम्मी सारखं मला म्हणत असते ना की डोकं चालवत नाही, डोकं चालवत नाही. आज बघा असं काम केलंय का नाही मम्मी, रायाच्या गाडीच्या इंजिन मध्येच बिघाड केला मी. आता मम्मी रायाची गाडी चालूच होत नसती आणि राया इथनं काय जातच नसतोय. संपला विषय. लई भारी काम केलंयस बघ तू. आता कुठं माझा पोरगा शोधतोयस तू. आता काय जरी झालं ना तरी त्या कृष्णीला ही जग सोडून जाण्यापासून कुणीच वाचवू शकणार नाही. हा झालं का काम? अहो नाही अजून. काय दिसरत आला तरी बी अजून का काम झालं नाही? अहो काम व्हायला ती कृष्णा बाहेर तर पडायला पाहिजे ना. बाहेर पडणार नाही तोपर्यंत काम कसं होणार? आणि त्यात आता तिची मामी पण घरातच आहे. अरे तू घरात जेवाय बसल्यावर घास काय स्वतःहून तुझ्या तोंडात जातो का? नाही ना, तुझं तुलाच घ्यायला लागतो ना. मग इथं बी तसंच आहे. जरा तुझ्या बाजूने बी प्रयत्न कर. समजा ऐकतं पाहिजे बी. मासा स्वतःहून हाताला लागल ह्याची कशाला वाट बघताय र? तुम्ही जाऊन मासा पकडा. मम्मी आपण त्याला कृष्णाला मारायला पाठवलं की मासा पकडायला पाठवलंय? तुझं डोकं का चालवतोयस? एक काम कर, सरळ जाऊन त्या कृष्णीच्या घरात घुसा. त्या मामीला बाजूला करा आणि त्या कृष्णीचा जीव घ्या. पण काय जरी झालं तरी आज त्या कृष्णीचा विषय संपला पाहिजे. कळलं का? हो. अहो तिची मामी बाहेर चालली वाटतं. हा तुमचं काम नक्की होणारच, काळजीच करू नका. हा ठेवतो. माझी पपुडी. अगं वांग्याचे 6 कॅरेट टिकले तर तू भेटलीस. बर अजून एक आय लव्ह यू म्हणते माझं गुगुरू. बरोबर. काय असं कसं बंद पडली? अरे तेच विचारतोय मी तुला. हो नाही म्हणजे मी रात्री लावली ना त्यावेळेस व्यवस्थित होती. आताच काय दाढ पडली हिला? आता काय करायचं? हो राया दादा, तुम्ही तुमची 2 व्हीलर घेऊन जावा की. असं का करतोय रे अनिल? काल सर्व्हिसिंगला नाही का दिली? मीच दिली नाही का? बरं एक काम कर, पडदिशी मेकॅनिकला बोलव, मला कारखान्यात अर्जंट काम आहे. हो राया दादा, मेकॅनिकला मी घेऊन यायचं म्हणजे तो इथं येणार, आधी गाडी बघणार, मग त्याला त्याचा फॉल्ट कळणार, मग तो गॅरेज मध्ये परत जाणार, सामान घेऊन परत इथं येणार, मग गाडी रिपेअर करणार आणि मग तुम्हाला देणार. आता तुम्हाला तर जायचंय अर्जंट कारखान्यामध्ये. मला सांगा कसं होईल एवढ्या लवकर? अहो मी एक काम करतो, ह्या गाडीला ना आपला ट्रॅक्टर जोडतो आणि थेट गॅरेज मध्ये जातो आणि गाडी रिपेअर करून घेतो. म्हणजे कसं तुमचं बी काम लवकर होईल आणि माझं बी काम लवकर होईल.
अनिल जी काय करायचंय ते अर्जंट मध्ये कर. अहो अनिल आहे तर नादच नाही. आणि राया दादा भया गुरमीने माझा जीवच चाललाय पार. ए मामी मी खिडक्या उघडते बरं का, लय गरम होतंय मला. ए बाय कृष्णे गप बस जरा. हे बघ एक दिवस गरम झाल्याने माणूस मरत नाही. अजिबात खिडकीन दार उघडायची नाहीत. गप्पा बस. मामी वाईच फट्टू तू थोडी हवा येऊ दे की. ये मुंजा तुझी हवा समधी बाहेर काढी ना लाटेने उलट त्यांनी. गप्पा बस. मामी तुला मदत करते पटापटा सर. अगो ए कृष्णे तू लांबू आधी. ठेव ठेव ती आगीपासून लांबू. तिकडे सर कृष्णे लांबू. अगं तिकडे नको बसू बाय. का ग काय झालं? अगं मांडणी बिंडणी पडला अंगा. उठ उठ आधी. तिथं तिथं मध्ये जाऊन बस जा. हा बस तिथं बस. कृष्णी तुला मामीची मजा बघायची आहे का? मामे अगं हिला इथं नको बसू देऊ. ती बघ तुळी पडाय आली. कृष्णे उठ बाय माझी. उठ इथनं. अरे त्या अगं मामे मस्करी करतोय तू. चिडवतोय तुला मुद्दा. गप की र मामी. अगं किती काळजी करशील तू माझी. आणि आपण किती बी काळजी घेतली तरी जी व्हायचं तीच होणार आहे. कृष्ण तसलं काही बोलू नको अजिबात. ही बघ तुझ्या सासरी गेलीस ना की तुला काय पाहिजे ती कर. पण आता इथं मी सांगते ते ऐक. पण लई दिवस झाले मी या शब्दावर विचार करते. मला वाटलं आज ना उद्या तुला अक्कल येईल, पण नाही. तू तर दिवसेंदिवस आणखीनच येण्यासारखं वागायला लागलास. तू का कृष्णाचं आणि तुझं आयुष्य असं उद्ध्वस्त करायला निघालायस? तुला तुझ्या आयुष्याचा जेवढा खेळ मांडायचा आहे ना तेवढा मांड. पण कृष्णाच्या आयुष्याचा का खेळ करतोयस? राया तू स्वतःला कधीतरी कृष्णाच्या जागेवर उभं करून बघ. मग तुला तिचं दुःख कळल. जे तुला खरंच वाटतं का ग मी तिचा विचार केला नसेल म्हणून? केलास ना. तिचं आयुष्य वाचव म्हणून तू धडपडलास. तिच्या आयुष्याचा विचार केलास. पण हे समज तू तुझ्या बाजूने केलेस राया. आता बी कृष्णा जगावी म्हणून तू तुझ्यापासून तिला लांब ठेवतोयस. पण हे गोष्ट लक्षात ठेव राया. आपण माणसाशी लढू शकतो, नियतीशी नाही. जर एखादी गोष्ट होणार असेल तर तूच काय कुणीच ती गोष्ट अडू शकणार नाही. अरे कृष्णाच्या नशिबात जर मरण लिहिलं असेल तर ते कुणीच बदलू शकत नाही राया. आणि ही गोष्ट तुला मान्य करावीच लागेल. पण तू तिचा जीव वाचवण्याच्या नादात तिच्याकडनं ती जिवंत असल्याचं सुखच काढून घेतोस. तुझ्याशिवाय जगणं तिच्यासाठी मरणच आहे. हे तुला का कळत नाही राया? जे मला सगळं पटतंय तुझं, पण राया आता जी परिस्थिती आहे ना त्याच्या सामोरे तुला जावंच लागल. आणि जे काय कृष्णाच्या आयुष्यातले दिवस बाकी आहेत त्यात तिची सोबत करावी लागल. तिच्या आयुष्यातला निघून गेलेला आनंद तूच देऊ शकतोस. तू आता तिच्या सोबत राहणं गरजेचं आहे राया. तू तिला तुझ्यापासून लांब ठेवतोयस आणि अशातच तू सोबत नसताना तिला मरण आलं तर? नाही नाही मी असं काही भिऊ देणार नाही. कृष्णाला जर मरण आलं तर इथंच या घरातच आलं पाहिजे आणि ती बी माझ्या कुशीत. मला हेच उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित होतं राया. प्रेमात मरणाचा विचार करायचा नसतो राया. एकमेकांसोबत जगण्याचा विचार करायचा असतो. माझं जगणं कृष्णाशिवाय अधुरे आहे पूयाजी. मी जगीन तर कृष्णासोबतच. मी आणील तिला पूयाजी परत या घरात. आई पूयाजी लवकर बाहेर या. आई मी हाक मारती थांब. रंजे ए रंजे आली बघ. काय झालं राया? का मारतोयस? मी एक निर्णय घेतलाय आणि तोच निर्णय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. मी कृष्णाला परत आणायला चाललोय. विधात्यांच्या घरात आता ती परत येणार आहे. तिचं एकदम जंगी स्वागत झालं पाहिजे. अख्खं घर सजवा. असं समजा की तिचा पहिल्यांदाच गृहप्रवेश होतोय. घरात लग्न असल्यासारखं घर सजलं पाहिजे. कृष्णाच्या स्वागतात कसलीच कमी नाही पडली पाहिजे. राया
तू खरंच कृष्णाला आणायला चाललायस? अरे तू किती आनंदाची बातमी दिलीस. मला तर ही बातमी ऐकून लई म्हणजे लई आनंद झालाय बघ. तुला शब्दात सांगू शकत नाही. तुला काय सांगू राया, कृष्णा ह्या घरात नव्हती का नाही तर ही घर नुसतं उदास भकास वाटत होतं बघ. पण आता ती येणार आहे म्हणल्यावर आता खरी या घराला शोभा येईल बघ. मी, अंतरा, ऋतिक आम्ही समधी कृष्णाच्या स्वागताची तयारी करतो. हा कृष्णे, ए कृष्णे, अगं तुझा फोन आलाय. माझा हा राया, राया कशी आहेस कृष्णा? कशी असणार आहे? तुझ्याशिवाय सुखात असेल असं वाटतंय का तुला? आणि तू मला परत घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर म्हणून तर फोन नाही ना केलास? नाही नाही, तू तयार राहा ही सांगण्यासाठी मी तुला फोन केला. तुझा आता थाटामाटात विधात्यांच्या घरात गृहप्रवेश होणार आहे. काय? हो, तू लवकर तयार हो, मी तुला घ्यायला येतोय. राया तू हे खरं बोलतोयस का? का माझी मस्करी तर नाही ना करत आहेस? कृष्णा, मी तुझी मस्करी करत नाही. आता जी होईल ती होईल. लय झालं परिस्थितीपासून लांब पडणं. आता जी हाय ती परिस्थिती स्वीकारायचं ठरवले मी. आणि काय बी झालं तरी तुला या घरात आणणार म्हणजे आणणार. तू लवकर तयार हो, मी आलो. मामे, मामे लवकर बाहेर ये मामे. काय झालं कृष्णे? मामे, मामे राया मला परत घेऊन जायला येणार आहे. मुंजा मला राया घेऊन जायला येणार आहे. मी सांगितलं होतं ना, माझं मन माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. मी परत माझ्या घरी जाणार, रायापाशी जाणार. काय झालं? घेतला का त्या कृष्णेचा जीव? नाही अजून. काय किस्ता येळ झाला? एक पोरगी मारायला तुम्हाला एवढा वेळ लागतोय वी? अहो ती कोंबडी घराच्या बाहेर निघत नाही तर कशी कापायची? कोंबडी? तुला काय 2 लाख रुपये कोंबडी मारायचं दिल्या ती? हे बघ, तू कृष्णीला मार, तिचा जीव घे, मी तुला पाहिजे तेवढ्या कोंबड्या खायला घालती. अहो कोंबडी म्हणजे कृष्णाच. आता लोकांना कळलं म्हणून अशा भाषेत बोलावं लागतं. असं वय? अरे मग आधी सांगायचं की. बरोबर ऐक, एक काम कर, या कोंबडीला दाणं टाकून बाहेर यायची वाट बघत बसण्यापेक्षा डायरेक्ट घरात घुसान कोंबडी पकडा. अहो कशी पकडणार? तिच्यासोबत अजून 2 माणसं आहेत ती. आणि आपण घाई केली तर उगाच आपला प्लॅन फिसकाडायचा. नाही 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 नाही, असं अजिबात झालं नाही पाहिजे. मम्मी, मी जाऊ का मग तिला? गप्पच राहा, ते पण इकडे. आता मी सांगते ते नीट ऐका. माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या कोंबडीला घराबाहेर काढायची. ऐका. पण काय जरी झालं तरी आजच्या आज काम झालं पाहिजे. अंतरा, भारी सुचलंय की ग तुला. वा वा वा. मग बायको कोणाची? बस तिकडे खाली. आत्ता कुठे येऊ बंगला, ही खुली तुझ्या स्वागतासाठी सजल्यागत वाटते. कृष्णा, तुला पांढरा शर्ट आवडतो ना? बघ, स्पेशल तू यासाठी घातलाय.
कृष्णा, तुला या घरात सन्मानानं परत आणण्यासाठी मी असा सजलोय. कसा दिसतोय? आणि मला 100% खात्री, तू बी या फोटोतल्या सारखी एकदम भारी सजली असणार. हाय का आता मी बी काय फोटोतल्या तुझ्याशी बोलत बसलोय. आता तर मी डायरेक्ट तुझ्याशीच बोलीन ना. कृष्णा, आता परत आपण एकत्र असू. परत या खोलीत आपल्या गप्पा रंगतील, आपली मस्ती चालू होईल. मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपेन आणि तू तुझ्या ओल्या केसांचं पाणी माझ्या अंगावर टाकून मला सकाळ सकाळ उठवशील. मला हे सगळं परत पाहिजे कृष्णा. कृष्णा, मी येतोय तुला न्यायला. सारख्या सोडा मला. तुला ओरडायचंय ना तेवढं ओरड. ओरडणाऱ्या माणसांचा जीव घायला आम्हाला लय आवडतंय बघ. मम्मी, शोले पिक्चर बघितल्यासारखं वाटतंय. सर्टिफिकेटची पाहिजे तेवढं ओरड, पण इथं तुला कोणी बी वाचवायला येणार नाही. काय रे? ए, बघताय काय? संपवायचा विषय. अंतरा बघ, आपल्या आयुष्यातला काटा आता कायमचा दूर होतोय. तिला कधीपासून मरताना बघायची इच्छा होती माझी, आता पूर्ण झाली. देवा, मम्मी, जर गाडीतलं पेट्रोल संपलं तर? उघडलंस कोण? हे घ्या, झालं तुमचं काम.